नमस्कार मित्रांनो. सध्या ना सगळीकडे ना रिव्हर्सल ह्या गोष्टी सगळीकडे जोरशोरात चालू आहेत बघा. डायबिटीस असो, थायरॉईड असो, PCOD असो, गट असो, ब्लड प्रेशर असो, तर ह्या गोष्टी आपण रिव्हर्स करू शकतो. या संदर्भात सगळीकडे आपण सोशल मीडियावर आपण बघत असतो. तर या संदर्भात एक पेशंटने माझ्याकडे चौकशी केली. बघा पेशंटची कंडिशन कशी आहे नीट लक्षात घ्या. एक 67 वर्षाच्या महिला होत्या आणि वजन 105 किलो वजन. गेल्या 20 वर्षापासून त्यांना थायरॉईड आहे आणि माझ्याकडे जेव्हा त्या अप्रोच झाल्या त्यावेळी त्यांना अंगाला सूज, अंग दुखतं आहे, अशक्तपणा वाटतो आहे, गुडघे दुखत आहेत, कंबर दुखते आहे, पोट साफ होत नाही, झोप लागत नाही, अशा बरीचशी लक्षणं होती. आणि हे सगळं सांगितल्यानंतर मग त्यांनी मला एक बॉम्ब टाकला माझ्यावर की डॉक्टर की मी हे सगळ्या सोशल मीडियावर ऐकते, त्याच्यामध्ये मला असं ऐकायला मिळालं आहे की ना आयुर्वेदाने थायरॉईड जो आहे ना तो मुळापासून बरा होतो. तर तुम्ही मला आता जी काही औषधं देणार आहेत ना त्याच्यामध्ये ते थायरॉईडचं औषध तुम्ही दिलं आहे का आणि मी माझ्या थायरॉईडच्या गोळ्या बंद करू का? डायरेक्ट त्यांनी मला प्रश्न विचारला. आता बघा मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायला हवी की रिव्हर्सल कधी पॉसिबल असतं की ज्यावेळी आजार जो आहे ना तो नवीन असतो. आजार होऊन काही वर्षच झालेली असतात. कुठलाही तुमचा मेटाबॉलिक डिसऑर्डर जे आजकाल म्हटलं जातं ना, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड, BP, हे सगळे आजारामध्ये रिव्हर्सल हा शब्द आजकाल सारखा सांगितला जातो आहे. तर ह्या ठिकाणी ना लोकांनी थोडंसं अवेअर होणं आवश्यक आहे. जे लोक 60+ आहेत, ज्या लोकांना 10 वर्षापेक्षा जास्त जुना आजार झालेला आहे, 10 वर्षापेक्षा जास्त जे लोक औषधं घेत आहेत, एक मी जनरल टर्म वापरली 10 वर्ष, पण एक जुना झालेला आजार आहे, बरेच दिवसापासून औषध घेत आहेत, तर अशा लोकांमध्ये रिव्हर्सल होईल का ह्याच्यामध्ये थोडीशी मित्रांनो शक्यता ही कमी असते. तर अशावेळी रिव्हर्सलच्या मागे न जाता, मी म्हणतोय काय बघा लक्षात घ्या, रिव्हर्सलच्या मागे न जाता तुम्हाला सध्या काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सध्या काय त्रास आहे, म्हणजे तुम्ही थायरॉईडची औषधं घेत आहे तरी पण तुम्हाला सूज वाटते, थकवा वाटतो आहे, अशक्तपणा वाटतो आहे, तर या सगळ्या सध्याचा जो प्रॉब्लेम तुम्हाला दिसतो आहे तो प्रॉब्लेम ठीक करण्यासाठी तुम्हाला आयुर्वेदिक औषधं घ्यायला हवी. तसंच मित्रांनो, तुम्हाला जो त्रास आहे त्याची कॉम्प्लिकेशन्स पुढे होऊ नये, बरोबर आहे ना. तुमच्या धातू वीक झालेले आहेत, त्यासाठी आयुर्वेदामध्ये रसायन चिकित्सा तुम्हाला उपयोगी पडणार आहे. अग्नी तुमचा दीप्त करायला हवा, मोशन तुमची जी आधारांची शक्ती आहे ती ठीक करायला हवा. तर या सगळ्या गोष्टींवर आपल्याला ट्रीटमेंट देणं, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणं मित्रांनो हे आवश्यक आहे. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हवं. फक्त मुळापासून बरं करणं, रिव्हर्स करणं ह्याच्यापेक्षा सध्या आपल्याला आयुर्वेद कसा फायदा देऊ शकतो त्याकडे लक्ष देणं मित्रांनो फार फार आवश्यक गोष्ट आहे.